तर आजपासून अधिवेशन सुरू होते आणि विधान भवन परिसरात काही नवनिर्वाचित आमदारांशी बातचीत केली। आमच्या प्रतिनिधींनी आपण ती बातचीत पाहू। भाजप आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा विधान भवनात आलेले आहेत। आज खरं तर आमदारकीची शपथ घेणार आहेत। मागची 5 वर्ष गॅप पडला होता, मात्र आता पुन्हा ते आमदार झाले आहेत। सर, सुरुवातीला शुभेच्छा तुम्हाला। आज पुन्हा एकदा तुम्ही आमदारकीची शपथ घेताय, काय भावना? धन्यवाद। खरं आनंदच होत आहे आणि जनतेला अनेक आशा आमच्यावर आहे आणि ती आशा पूर्ण करण्यासाठी आज परत मला इकडे पाठवलेलं आहे आणि मी जनतेला विश्वास देतो की ज्या आम्ही स्वप्न या शहरासाठी बघितले ते सर्व आम्ही पूर्ण करू। ज्यांनी आरोप केले होते त्यांना तुम्ही घरी बसवलेला आहात। त्याला जनतेने घरी बसवलं, कारण बघा सत्य जो असतो तो एक दिवस बाहेर येतो आणि जनतेसमोर सत्य आलं तर जनतेने तो निर्णय घेतला। आमचं काम होतं लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचवणं, या शहराचा विकास पोहोचवणं, ते आम्ही केलं। महाराष्ट्र कसं विकसित होईल ते आम्ही लोकांकडे घेऊन गेलो। त्यांनी प्रत्येक वेळी व्यक्तिगत आरोप केले आणि जनतेने त्याला उत्तर दिलेले आहेत। सर, खरं तर आमदार झाल्यानंतर एक मतदारसंघाचे विकास असतो तो करण्यासाठी तुम्ही येत असता। आता नेमकं मागील 5 वर्षात काय बॅकलॉग बाकी आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करायला नेमकं काय करणार आहात? हो, मोठ्या प्रमाणात बॅकलॉग बाकी, कारण मीरा भाईंदर हा मुंबईला लागत शहर आहे। MMRDला MMR रिझर्व्हमध्ये येतो आणि मुंबई नंतरची बाउंड्रीवर मीरा भाईंदर आहे। म्हणजे मीरा भाईंदरचं मुंबईच्या दृष्टीने बघितलं जातो। ट्रॅफिक हा मोठा एक मुद्दा आहे शहराचा आहे। या आरोग्य आणि शिक्षा हे 3 मुद्दे मोठे महत्वाचे आहेत आणि ह्या मुद्द्यावरच जास्त आम्ही भर देणार आणि काम करणार। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। सर, काय सांगाल, दुसऱ्यांदा तुम्ही विधिमंडळात येत आहे, काय नेमक्या भावना आहेत? अतिशय आनंद वाटतोय, कारण महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेमधून आमच्यासारख्या एका गरीब कुटुंबातून, आदिवासी कुटुंबातून आणि भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्त्या ते आमदारपर्यंतचा जो प्रवास, त्या प्रवासामध्ये येत असताना जो खडतर मार्ग होता त्या मार्गावरून मात करून आदरणीय या राज्याचे कर्तव्यदक्ष विकसित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला त्यांनी तिकीट दिली। त्याबद्दल त्यांचं प्रथमतः अभिनंदन, धन्यवाद। आणि आज जो आनंद वाटतो हा आनंद याच्यासाठी वाटतो की आम्हाला या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी त्या विधिमंडळामध्ये जाऊन वेगवेगळ्या विषयावर भूमिका मांडण्याची संधी मिळते। लोकसभा निवडणुकीत एक विदर्भामध्ये भाजपला फटका बसला होता, विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात बसला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत तो संपूर्ण बॅकलॉग जो आहे तो भरून निघालाय। आता विदर्भासाठी नेमके कोणते मुद्दे तुम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, त्या भागातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी आम्हाला खूप सुवर्ण संधी आहे। कॅमेरा पर्सन विकास, सुशांत।